विद्यार्थ्यांनो, सुप्र नमस्कार. आज आहे 13 एप्रिल. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपण बघणार आहोत. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण फॅक्ट देखील सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, भारतीय निवडणूक आयोग म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कोणता कार्यक्रम सुरू केला ज्यामध्ये 23 देशांचे प्रतिनिधी भारताच्या निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करणार आहेत? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी, आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम 2026. लक्षात घ्या, आता सध्या निवडणुका कुठे होत आहेत तर आसाम, केरळ, पुदुचेरी, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू येथील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नवी दिल्लीतील IIIDEM येथे उद्घाटन केले. पहिल्या टप्प्यात 23 देशांतील 43 प्रतिनिधी सहभागी होत असून ते भारतातील मतदान तंत्रज्ञान व ईव्हीएम व्हीव्हीपॅट सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास करतील. भारतीय निवडणूक आयोग ही भारतातील एक घटनात्मक संस्था आहे. राष्ट्रीय, राज्य विधिमंडळ, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेते. संविधानाच्या भाग 15 मध्ये कलम 324 ते 329 मध्ये याचा उल्लेख आहे. स्थापना झाली 25 जानेवारी 1950 मध्ये. एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त अशी ही संरचना भारतीय निवडणूक आयोगाची असते. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला औषधी वनस्पती लावण्यासाठी कोणती नवीन योजना सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, आरोग्यवन. लक्षात घ्या, या ठिकाणी औषधी झाडे लावण्याची योजना आहे. यामध्ये सुमारे 36 औषधी वनस्पतींची निवड करण्यात आली, जसे की नीम, आवळा, चिंच, जांभूळ, लिंबू, गुलराणी, मोलसरी. या योजनेचा उद्देश आयुर्वेदाला प्रोत्साहन देणे आणि जैवविविधता वाढवणे आहे. लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यात 11 राज्यांमध्ये 17 जमिनीचे तुकडे निवडले गेले आहेत. एकूण क्षेत्रफळ आहे 62.8 हेक्टर. सुमारे 64,462 औषधी झाडे लावले जातील. आणि लक्षात घ्या, 1 हेक्टर बरोबर किती एकर? तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, 1 हेक्टर बरोबर किती एकर? खाली कमेंट करा. आता नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया स्थापना झाली 1988 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली. मंत्रालय आहे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय. उद्दिष्ट भारतातील राष्ट्रीय महामार्गाचा विकास, देखभाल व व्यवस्थापन. आणि हे जे खातं आहे ते कोणाकडे आहे तर नितीन गडकरी यांकडे आहे. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने कर्करोगाला सूचनीय म्हणजे नोटिफिएबल रोग घोषित केले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तेलंगणा. कॅपिटल हैदराबाद. लक्षात घ्या, आता सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना प्रकरणांची माहिती देणे बंधनकारक आहे. नवीन नियमानुसार रुग्णालय व प्रयोगशाळांनी कर्करोगाच्या नव्या प्रकारांची माहिती 1 महिन्याच्या आत राज्य पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. आता नोटेबल डिसीज म्हणजे काय? असा रोग ज्या प्रकरणांची माहिती कायद्याने सरकार किंवा आरोग्य विभागाला देणं बंधनकारक आहे. याचा उद्देश योग्य डेटाबेस तयार करणे, रोग नियंत्रणासाठी धोरणे बनवणे आणि रुग्णांना योग्य उपचार व साधने उपलब्ध करून देणे आहे. उदाहरण कोणतं? कोविड-19 हा पण सूचनीय रोग होता, टीबी पण होता. याचं कारण काय तर लक्षात घ्या, जेव्हा हा नोटेबल डिसीज असतो त्यावेळेस तुमच्या हॉस्पिटलमध्ये असा कोणता रुग्ण आढळला किंवा तुमच्या प्रयोगशाळेमध्ये असा कोणता रुग्ण आढळला तर तुम्हाला जो राज्य सरकारचा डेटाबेस असतो ऑनलाईन त्यावर रजिस्टर करणं गरजेचं असतं, जेणेकरून राज्य सरकारकडे त्याच्या नोंदी होतात, त्यांना आकडे कळतात, त्यानुसार त्यांना प्लॅनिंग करून याला कसं आपण नष्ट करू शकतो याबाबत रणनीती तयार करण्याकरता त्यांना मदत होते. पुढील प्रश्न, भारताने 2028 मध्ये होणाऱ्या कोणत्या परिस्थितीसाठी यजमान पदाची आपली बोली किंवा आपलं जे नाव दिलं होतं ते मागं घेण्यात आलं आहे? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, COP33 म्हणजे संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषद जी 2028 मध्ये होणार होती. त्याकरता भारताने यजमानपद आपल्याकडे हवं असा प्रस्ताव सादर केला होता. आता तो त्या ठिकाणी मागे घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये दुबई येथे झालेल्या COP28 दरम्यान या समिटच्या यजमान पदाचा प्रस्ताव मांडला होता. COP म्हणजे काय तर फुल फॉर्म आहे कॉन्फरन्स ऑफ दी पार्टीज. ही UNFCCC ची दरवर्षी होणारी सर्वात मोठी बैठक आहे. यात जगभरातील देश एकत्र येऊन हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी नियम व उद्दिष्टे ठरवतात. UNFCCC म्हणजे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. स्थापना झाली 1992 मध्ये. रिओ समिट 1994 पासून लागू.
मुख्यालय आहे बॉन, जर्मनी. पहिली कॉप बैठक 1995 बर्लिन, जर्मनी. भारताने आतापर्यंत फक्त एकदा 2002 कॉप 8 मध्ये नवी दिल्ली येथे यजमानपद भूषवले आहे. आगामी कॉप शिखर परिषदा कॉप 30 बेलेम, ब्राझील 2025, कॉप 31 अँटाल्या, तुर्की 2026, कॉप 32 ॲडिस अबाबा, इथिओपिया 2027. यानंतर पुढील प्रश्न बघणार आहोत. त्यापूर्वी विद्यार्थ्यांनो, छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला आमचं कंटेंट आवडत असेल तर एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून YouTube हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचेल. पुढील प्रश्न, जागतिक होमिओपॅथी दिवस कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 10 एप्रिल रोजी. हा दिवस होमिओपॅथीचे जनक डॉक्टर क्रिश्चियन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. सॅम्युअल हॅनिमन हे जर्मन वैद्य होते ज्यांनी होमिओपॅथीचा शोध लावला. या दिवसाची स्थापना 2005 मध्ये वर्ल्ड होमिओपॅथी अवेअरनेस ऑर्गनायझेशनने केली. लक्षात घ्या, वर्ल्ड होमिओपॅथी ऑर्गनायझेशन ही एक स्वयंसेवी गैर सरकारी संस्था आहे. याचा उद्देश जगभर होमिओपॅथीबद्दल जागरूकता वाढवणे आहे. 2026 ची थीम आहे होमिओपॅथी फॉर सस्टेनेबल हेल्थ. पुढील प्रश्न, भारतामध्ये प्रथमच ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा कोणत्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने सुरू केल्या? याचं योग्य उत्तर आहे RPO भोपाळ. लक्षात घ्या, मध्य प्रदेशातील भोपाळ प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने म्हणजेच रिजनल पासपोर्ट ऑफिस दिव्यांगांसाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू केल्या आहेत. असे करणारे भारतातील पहिले RPO ते ठरले आहे. दृष्टीहीनांसाठी ब्रेल पुस्तिका आणि कार्यालयात ब्रेल सायन्स प्लेट बसवण्यात आले आहे. मूकबधिर लोकांसाठी QR कोडद्वारे सांकेतिक भाषेतील व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ब्रेल लिपी म्हणजे काय, तर ही दृष्टीहीन व्यक्तींसाठी वाचन व लेखनाची स्पर्शाधारित पद्धत आहे. कागदावर उठावदार ठिपक्यांच्या साह्याने वाचन केले जाते. मध्य प्रदेश, ज्याची राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री आहेत डॉक्टर मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूभाई सी पटेल आणि स्थापना दिवस आहे 1 नोव्हेंबर 1956. जागतिक ब्रेल दिवस दरवर्षी 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो. लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न, रग्बी प्रीमियर लीग 2026 ची दुसरी एडिशन कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे हैदराबाद. लक्षात घ्या, ही स्पर्धा 16 जून ते 28 जून 2026 दरम्यान होईल. याचे आयोजन JMR स्पोर्ट आणि रग्बी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते. यात पहिल्या सीझन प्रमाणे 6 फ्रँचायझी संघ सहभागी होतील. पहिला सीझन 2025 मध्ये मुंबई येथे झाला होता. त्याचा विजेता चेन्नई बुल्स होता. रग्बी 7S म्हणजे काय, तर लक्षात घ्या, हा रग्बीचा छोटा आणि जलद प्रकार आहे. प्रत्येक संघात 7 खेळाडू असतात. सामान्यतः रग्बीमध्ये एकूण 15 खेळाडू असतात. खेळाचा कालावधी कमी असतो, साधारणतः 7-7 मिनिटाचे 2 हाफ या ठिकाणी होतात. रग्बी इंडिया स्थापना झाली 1998 ला. मुख्यालय आहे मुंबई. अध्यक्ष आहे राहुल बोस. पुढील प्रश्न, नॅस्कॉम फाउंडेशनचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन ए, UB प्रवीण राव यांची. लक्षात घ्या, नॅस्कॉम फाउंडेशनने UB प्रवीण राव यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. त्यांनी रोस्तव रावनन यांची जागा घेतली आहे. प्रवीण राव यांना तंत्रज्ञान क्षेत्रात 35+ वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात सुधारणा करणे तसेच डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देणे. नॅस्कॉम भारतातील IT कंपन्यांचे इन्फोसिस, TCS आणि प्रमुख संघटना आहे. याचे काम भारतातील सॉफ्टवेअर व तंत्रज्ञान व्यवसाय वाढवणे. पूर्ण नाव नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज. स्थापना झाली 2001 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली. नॅस्कॉम फाउंडेशन ही एक शाखा आहे जी NGO प्रमाणे कार्य करते. पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने हंगाम 2026 साठी पोषक तत्व आधारित अनुदान अंतर्गत किती बजेट मंजूर केले? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 41,533.81 कोटी रुपये. लक्षात घ्या, आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने खरीप हंगाम 2026 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 साठी P&K, फॉस्फरेट व पोटॅशिक खतांवर NBS दर मंजूर केले. 41,533 कोटी बजेट मंजूर झाले, जे खरीप 2025 पेक्षा सुमारे 12% अधिक आहे. आंतरराष्ट्रीय किंमत चढउतार आणि पश्चिम आशियातील संघर्ष असूनही DAP ची किंमत 1350 प्रति 50 किलो पिशवी स्थिर ठेवली आहे.
उद्दिष्ट शेतकऱ्यांना कमी दरात खते उपलब्ध करून देणे, संतुलित खत वापराला प्रोत्साहन देणे. मंत्रालय आहे. ही योजना रसायन व खते मंत्रालयांच्या अंतर्गत राबवली जाते. न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी सुरुवात झाली 1 एप्रिल 2010 मध्ये. संबंधित मंत्रालय आहे रसायन व खते मंत्रालय. प्रमुख खते 28 प्रकारचे. भारत हा जगातील सर्वात मोठा DAP आयातदार आहे आणि युरिया उत्पादन आणि वापरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महत्वाचे युरिया NBS योजनेत समाविष्ट नाही. त्यावर वेगळ्या कंट्रोल प्राइसिंग सिस्टीम अंतर्गत अनुदान दिले जाते. पुढील प्रश्न, रिन्युएबल एनर्जी स्टॅटिस्टिक्स 2026 नुसार नवीकरणीय ऊर्जा स्थापित क्षमतेत बाबतीत भारताचा जागतिक क्रमांक काय आहे? तर तो आहे 3रा. लक्षात घ्या, इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी इरेनाने रिन्युएबल एनर्जी स्टॅटिस्टिक्स 2026 अहवाल प्रसिद्ध केला आहे. भारताने ब्राझीलला मागे टाकून नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत जगात 3रे स्थान मिळवले. जागतिक क्रमवारी चीन 2258 1 क्रमांकावर, अमेरिका 467 गिगावॅट 2ऱ्या क्रमांकावर, तर भारत 250 गिगावॅट 3ऱ्या क्रमांकावर. भारताची एकूण नॉन फॉसिल क्षमता 283 गिगावॅट. त्यामध्ये नवीकरणीय ऊर्जा 274 गिगावॅट. फायनान्शियल 2025-26 मध्ये विक्रमी 55.29 गिगावॅट क्षमता वाढ झाली. ऊर्जा मिश्रण, सौर ऊर्जेचं या ठिकाणी योगदान आहे 150.26 गिगावॅट, वारा ऊर्जा 56.09 गिगावॅट, तर जल ऊर्जा 51.41 गिगावॅट मोठी, तर 5.17 गिगावॅट लहान. इरेना मुख्यालय आहे अबुधाबी. स्थापना झाली 2009 मध्ये. भारत नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री आहेत प्रल्हाद जोशी. COP26 चे लक्ष्य आहे 2030 पर्यंत 500 गिगावॅट नॉन फॉसिल क्षमता. ऊर्जा हा विषय समोरती यादीत येतो. भारताने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 6.05 गिगावॅट वारा ऊर्जा क्षमता वाढवून नवीन विक्रम केला. हा आधीच्या 2016-17 मधील 5.5 गिगावॅट विक्रमापेक्षा जास्त आहे. महत्वाचे, वारा ऊर्जा स्थापित क्षमतेत भारत जगात 4थ्या क्रमांकावर आहे. पहिल्यांदा आहे चीन, नंतर अमेरिका आणि त्यानंतर जर्मनी. विद्यार्थ्यांनो, यानंतर पुढील प्रश्न लक्षात घ्या. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न होते 10 प्रश्न आपण बघितले, त्यांची आता रिव्हिजन करायचे. मॉक सराव करायचा असेल तर प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओ पॉज करा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. तर पहिला प्रश्न आहे, प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 11 वर्षे पूर्ण झाली, तिची सुरुवात कधी झाली? उत्तर आहे ऑप्शन बी 8 एप्रिल 2015. अलीकडे अयोध्येत रामायणाची किती वर्ष जुनी हस्तलिखित सापडले आहे? उत्तर आहे ऑप्शन ए 200 वर्ष जुनी. नेक्स्ट, जगातील पहिली क्वाड्रिपल अम्प्युटी आर्चर बनून आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकणारी खेळाडू कोण ठरली? उत्तर आहे ऑप्शन डी पायल नाग आणि त्यांनी शीतल देवी यांचा पराभव या ठिकाणी केला आहे. कोण्याक ओलेंग मोन्यू उत्सव जो अलीकडे साजरा करण्यात आला तो प्रामुख्याने कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन बी नागालँड. ISSF विश्वचषकात 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स टीम स्पर्धेत कोणत्या जोडीने विश्वविक्रम प्रस्थापित करून सुवर्णपदक जिंकले? उत्तर आहे ऑप्शन डी पलक गुलिया आणि मुकेश नेलावली. नेक्स्ट, भारतामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या अॅन्युअल सर्व्हे ऑफ इनकॉर्पोरेट सर्व्हिस सेक्टर एंटरप्राइजेसला कोणत्या संस्थेने सुरू केले? उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. नेक्स्ट, सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या अहवालानुसार मार्च 2026 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते? उत्तर आहे गुरुग्राम. नेक्स्ट, कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशनच्या इंडिया रिजन परिषद कोठे आयोजित करण्यात येत आहे? उत्तर आहे ऑप्शन बी पणजी गोवा. पुढील प्रश्न, 8व्या पोषण पखवाडा 2026 चे आयोजन कोणते मंत्रालय करत आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय? मंत्रालय आहे महिला व बालविकास मंत्रालय आणि उद्देश आहे पोषण जागरूकता. नेक्स्ट, ग्राहकांशी त्यांच्या स्थानिक भाषेत संवाद साधण्यासाठी AI आधारित बहुभाषिक प्लॅटफॉर्म BOB संवाद कोणत्या बँकेने सुरू केला? उत्तर आहे ऑप्शन बी बँक ऑफ बडोदा. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, जागतिक तायक्वांडो क्रमवारीत जगात 5वा क्रमांक मिळवणारे पहिली भारतीय कोण ठरले आहे? करिश्मा यादव, अनिता चौधरी, पूजा पटेल की रूपा बायर? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय. तसेच चालू घडामोडी मटेरियल हवं असेल 6000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये मिळेल. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा.
जर कंटेंट आवडलं असेल तर लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्याकरिता QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.